आज आपल्याला साधी सलवार पॅन्ट शिवायची आहे. तर हे पॅन्टेचे दोन्ही पाय आहेत. तर आपल्याला आता प्लेट्स टाकून घ्यायचे. तर ह्या पायाला आपल्याला समोरच्या बाजूने आणि पॅन्टांच्या चुन्या ह्या बाजूच्या अशा समोरासमोर आल्या पाहिजेत आणि ह्या पॅन्टेच्या म्हणजे ह्या पायाच्या प्लेट्स इकडं आलेल्या पाहिजेत. एक डावी म्हणजे एक पाय सरळ धरायचं आहे आणि प्लेट्स मारायचे आहेत. तर बघून घ्या कशा प्लेट्स मारायचे आहेत. ह्या पायाच्या प्लेट्स आपल्याला अशा समोरासमोर मारून घ्यायचे आहेत या पद्धतीनं 1-1 इंचावरती. आणि ह्या पायाच्या आपल्याकडे घ्यायचे आहेत आता चुन्या. त्या पायाला आपण समोरच्या बाजूला ढकललेलं आणि ह्या बाजूच्या चुन्या आपल्याकडे घ्यायच्या आहेत. तोंड त्याच्या आपल्याकडे करायचे. आता आपल्या ह्या पॅन्टेच्या चुन्या ह्या पायाच्या इकडे तोंड करून व ह्या पायाच्या इकडे तोंड करून चुन्या टाकून झालेल्या आहेत. आणि मध्ये हा कळीचा भाग आहे. तर अशा 6-6 किंवा 7-7 इंचाच्या 2 कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला एक पुढच्या बाजूला आणि एक मागच्या बाजूला एकच पायाला जोडून घ्यायचे. ह्या पद्धतीनं आपल्याला अशी कळी जोडून घ्यायची. एकाच पायाला एक पुढच्या बाजूनी आणि एक मागच्या बाजूनी कळी जोडून घ्यायची. तर ही अशी कळी जोडून झालेली आहे आणि हा कळीचा भाग आणि हा पाय ह्या बरोबर असं धरून आपल्याला समोरासमोर असं धरून जोडायचं आहे. आता ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या प्लेट्स वगैरे आणि मधली अशी कळी जोडून झालेली आहे आणि वरचा नेफा आणि ही बाजू आता जोडून घ्यायचे. तर वरचा भाग आणि नेफा कसा जोडून घ्यायचा आहे, हा भाग सरळच ठेवायचा आहे. आपल्याला नेफ्याचा सरळ भाग ठेवायचा आहे आणि मग हे पूर्ण गोल राऊंड जोडून घ्यायचं आहे आणि टिप मारून दाबटिप मारायचे. चुन्या टाकून घेतलेल्या आहे. हा सेंटर आणि नेफा उलटा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि ह्या सेंटरपासून ह्या सेंटरपर्यंत आपल्याला टिप मारत जायचे. पूर्ण गोल राऊंड टिप मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण नेफा जोडून घेतलेला आहे, टिप मारून घेतलेली आहे आणि दाबटिप पण मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पॅन्टला सरळच बाजू धरायची आणि पलटी करायचं आहे आणि खालच्या बाजूला खालच्या बाजूला आपल्याला अशी बॉटम पट्टी लावून घ्यायची आहे. तर बॉटम पट्टी मोजून घ्यायची आणि बॉटम पट्टीला टिप मारून घ्यायचे. तर बॉटम पट्टीमध्ये अर्धा इंच आधी आपल्याला टिप मारून घ्यायचे आणि बॉटम पट्टी आतमध्ये अजून एक वेळा दुमडून घ्यायची आहे आतमध्ये. एकदम सोप्या पद्धतीने साधी पॅन्ट आपल्याला कटिंग करून 10 मिनिटात शिवता येते. या पद्धतीनं तुम्ही सलवार शिवून बघा, छान बसते. ही मी आता सीट घेर 60 आणि उंची 40 अशा मापाची पॅन्ट शिवते. हे बॉटमला आपण अशी टिप मारून घेतलेली आहे. तर खालच्या बाजूनं पण एक टिप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला बॉटम पट्टीवर एक छानशी वेल काढून घ्यायची आहे दोरीने, म्हणजे धाग्याने डिझाईन बनवायची आहे अशा पद्धतीनं. त्या अशा पद्धतीनं छान अशी वेणी आपल्या बॉटम पट्टीवर तयार होते. पट्टी टाकलेली आहे आणि 1-2 किंवा 2.5 इंच ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पायाला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. या अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पॅन्टला टिप मारून घ्यायची. कळीचा भाग बरोबर कळीला सेंटरला जुळला पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला अशी पॅन्ट जोडून घ्यायची. खूप सोप्या पद्धतीनं पॅन्ट वगैरे अशा आपल्याला साधी सलवार शिवता येते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक्स करा. अशा पद्धतीनं आपल्याला सलवार छान पद्धतीनं शिवता येते आणि घेरदार पण होते.